टॉस जिंकला तो टीम आर्यन केळवे संघानं टॉस जिंकला. निर्णय स्वीकारला आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. कॅप्टननं म्हटलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करताना किमान 55-60 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला. दोन बॅटर मैदानात येत आहेत बॅटिंग करण्याकरता. प्रज्वल आणि त्याच्या साथीला विदित. विदित आणि प्रज्वल हे दोन बॅटर जे खेळाडूचे कक्ष आहेत तिथे खुर्च्या आजूबाजूला गेलेल्या आहेत. कृपया खेळाडूसाठी ते उपलब्ध करून त्याच्यात सर्व मान्यवरांना व सर्व क्रिकेट रसिकप्रेमींना विनंती आहे व कमिटींना सुद्धा विनंती आहे की त्यांनी त्यांच्यासाठी खेळाडूंसाठी खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. सगळे व्हॉलेंटियर्स कृपया. सव्यत मॅचच्या दिशेनं जिथे मॅच मैदानात रंगेल दोन टीम. तारापूर वॉरियर्स या अगोदरचा एक विजयी संपादन केला तो टीम तारापूर वॉरियर्स संघानं अगदी दिमागदार आणि चांगला विजय संपादन केला. कालच्या दिवसातनं दोन्ही मॅच जिंकणारी टीम केळवे आर्यन्स. आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे मॅचला सुरुवात होती आहे. पंचांकडनं येतोय ग्रीन सिग्नल. ऑफिशियल पंच आपण पाहतोय अभि तांडेल सर व त्यांची इंटायर टीम संपूर्ण. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी संपूर्ण स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. अगदी थेट आणि चांगलं प्रेक्षेपण चांगल्या क्लॅरिटीनं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं यूट्यूबच्या माध्यमातून. तिथे ओव्हर नंबर 1 परीक्षित पाटील बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. मन फ्रॉम मुरबे गावातनं बिलॉंग करतो आणि तिथनं गोलंदाजीला सज्ज होईल. समोर बॅटर प्रज्वल आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स झाला नव्हता मात्र इथनंच चांगला परफॉर्मन्स तो करावा लागेल. मात्र इथे पहिलाच बॉलच्यावर बॅटरला बीट केलंय. डॉट बॉलची होती उद्घोषणा. चांगल्या बॉलची हाताळणी ती आपण पाहिली गोलंदाज परीक्षित पाटील गोलंदाजी करण्याकरता सज्ज आहे. चांगला बॉल हाताळला. थोडीशी उसळी देखील आपण पाहिली या बॉलवरनं. नियंत्रित मारा तो सध्या मैदानातनं चालू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं हलका रनअप आहे. इथे पुढचा बॉल च्यावर बंदिस्त केलं गेलं. कोणताही मोठा फटका किंवा मग फटका खेळू दिला नाही आहे. त्यावर शरीर कमिटी मेंबर यतीनजी पाटील व कुणालजी म्हात्रे व रोहित म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी मुख्य मंचाजवळ यायचं आहे. सव्यत मॅचच्या दिशेनं 2 बॉलचे कोणत्याही प्रकारचे धाव न देणारे चेंडू हाताळलेत. पुढचा बॉल तसेच दीपक ठाकूर, कुंदन केणी व देवेंद्र केणी यांनी सुद्धा मुख्य मंचाजवळ यायचं आहे. का टर्न आपण तो पाहिला या बॉलवरनं आणि अगदी शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस ते ओपन केलं. तिथे सिंगल अर्जित केली. बॉलची फेकी आली. एक धाव तिथे कंप्लीट होती. या धावसंख्येचं अकाउंट ते इथे ओपन होतंय. धावसंख्या जी 0वरनं 1 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे. सव्यात मॅचच्या दिशेनं 3 बॉलचा खेळ झाला. या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे जिथे 2 क्षेत्ररक्षक ते 38 सर्कलच्या बाहेर असतील फिल्डिंग करण्याकरता. ओव्हर नंबर 1 पुढचा बॉल सज्ज होतोय. समोर विदित आहे. मागच्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग केली आणि अगदी आपल्या टीमला एका चांगल्या टोटलपर्यंत घेऊन गेला तो बॅटर विदित स्ट्रायकर एंडवर. इथे इनफिल्डच्या वरून खेळलाय. नो डाऊट बॉल येतोय सीमा रेषा पार येतोय विदितच्या बॅटमधनं. हा चौकार 4. तिथे थँक्यू. तिथे पॉवर प्लेचं षटक आहे. एकदा का इनफिल्डच्या वरून जर खेळला मागे क्षेत्ररक्षक नसेल तर बॉल अगदी बाउंड्रीपर्यंत येतो. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 5.
पुढचा बॉल परीक्षित बॉलिंग ट्रॅकवर विदित करता. इथे पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे मागे. बॉलवर येतोय सिंगल अर्जित होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वाढेल, पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये पहिल्या 5 बॉलच्या अखेरीस 6 धावा. फर्स्ट एड पाठवा ग्राउंडमध्ये. यतीनजी पाटील, कुणालजी मात्रे, कृपया मुख्य मंचाजवळ यायचं आहे. दीपकजी ठाकूर, कुंदनजी केणी तसेच देवेंद्र केणी यांनी सुद्धा मुख्य मंचाजवळ यायचं आहे. अगदी बँजो आपण पाहतो श्री गणेश म्युझिकल ग्रुप जांभळेपाडा. अगदी चांगला बँजो आहे. दहीसर, आता लग्न कार्य येत आहेत, ऑर्डर्स द्यायच्या असतील तर त्यांच्याकडे ऑर्डर्स त्या स्वीकारल्या जातील. बुकिंग खूप आहे, महिनाभर आधी बुकिंग करावी लागते. कोणाला बुकिंग करायचे असेल तर ते बुकिंग करून ठेवा. ॲडव्हान्स पण त्यांना देऊन ठेवा.
सन्माननीय जयप्रकाश चुरी साहेबांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया मुख्य मंचाचा येऊन आसनस्थ व्हायचं आहे. बेंजोले साहेब आपण या ठिकाणी सत्कार समारंभ पार पाडणार आहोत. आपले मान्यवर जे आलेले आहेत मधुकर दळवी साहेब तसेच विजय तारे साहेब. या मैदानाचा व्ह्यू तो दाखवला जातोय ड्रोनच्या माध्यमातून. अगदी दर्जेदार हे मैदान, अगदी गोलाकार मैदान ते आपण पाहतोय. सत्कार मैदान. मी एक कॅमेरामॅनला विनंती करतो फक्त स्टेज जवळ 1-2 मिनिटासाठी एक त्यांचा कॅमेरा. सन्मान्य दळवी साहेबांचा सत्कार आपले कमिटी मेंबर्स योगेश केणी साहेब करतील. शॉल दे पहिले. मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन व सन्मान चिन्ह देऊन सन्मान्य दळवी साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आपले कमिटी मेंबर्स योगेशजी कणी. सवियत मागच्या दिशेनं पुढचा बॉल. बॉलला इनफिल्डच्या वरून खेळलाय मात्र बॉलचा पाठलाग होईल. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल जातोय सीमा रेषा पार, येतोय हा चौकार. 4. धन्यवाद सर. आपण असं नसतं वा. तसेच सन्माननीय विजय तारे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतो. मी कुणाल मात्रे यांना विनंती करतो की त्यांनी आपली मायेची शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आपण या ठिकाणी आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. खूप खूप धन्यवाद सर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 10 ही धावसंख्या लागली आहे स्कोर कार्डवर. सवियत मॅचच्या दिशेने 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टाइमर चालू आहे. पहिल्या 5 मिनिटात पहिला षटक पटेल साहेब आलेले आहेत. पुढील सूत्र आता ते सांभाळतील. धन्यवाद. पहिल्या 5 मिनिटं लागली आहेत तुम्हाला ते पहिलं षटक संपवण्याकरता. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं ती कंप्लीट करायची आहेत. अन्यथा एक 6व्या षटकात एक क्षेत्ररक्षक जो 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. सवियत मॅचच्या दिशेनं ओव्हर नंबर 2 ला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वन अमोल मात्रे येतोय गोलंदाजी करण्याकरता. स्विंग गोलंदाज मात्र इथे पहिलाच बॉल विदित त्याच्या विपक्षात टाकला जातो. जिथे कोणत्याही प्रकारची धाव नसेल या बॉलवर. निर्धाव स्वरूपानं चेंडू निघून जातोय. अमोल मात्रेचं षटक ते आपण मैदानातनं पाहतोय. कालच्या दिवसातनं दर्जेदार गोलंदाजी ती अमोल मात्रेने देखील केली आहे. सवियत मॅचच्या दिशेनं पुढचा बॉल सज्ज होईल. बॅटर विदित. पुढचा बॉल जागेवरनं खेळलाय मात्र इथे कॅच तो कॅरी केलाय आणि विकेट जातीये. बॅटरला परतावं लागेल. बॅटर बाद. विदित बॅक टू डगआउट. बिग विकेट गॉन. धन्यवाद. आपल्या कुडणगावचे सामाजिक कार्यकर्ते व आपल्या सर्वांचे परिचित असे जयप्रकाश चुरी इथे आलेले आहेत.
मी विपुल किने यांना विनंती करेल की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक सामाजिक कार्यकर्ते व सदैव आपल्याला मदत करणारे असे जयप्रकाश चुरी आपल्या ह्या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शविल्याबद्दल धन्यवाद. त्याचप्रमाणे मी प्रणय म्हात्रेंना विनंती करेल की आपल्या सर्वांचे लाडके कधीसुद्धा आपल्याला उपयोगी पडणारे असे राहुल पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंसुद्धा प्रणय म्हात्रे हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. राहुल पाटील सांगितलं तर एक क्रिकेटपटू, एक सामाजिक कार्यकर्ते असे आपल्याला इथे उपस्थिती दर्शविल्याबद्दल आमच्या मंडळातर्फे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करताना आपण पाहत आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सवयत मॅचच्या दिशेनं जिथे धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 10, विकेट गेली आहे एक. नवीन बॅटर आलाय मैदानात बॅटिंग करण्याकरता दीपक म्हात्रे, त्या विपक्षात अमोल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरनं. सवयत मॅचच्या दिशेनं पुढचा बॉल अमोलकडनं. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरून खेळलाय, मात्र इथे बॉलचा पाठलाग केला जाईल. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, बॉल जातोय सीमा रेषा पार, येतोय हा चौकार. 4. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जाते. धावा बनल्यात 14. अमोल मात्र बॉलिंग ट्रॅकवर आल्या मात्र पहिल्या बॉलवर चौकार खेळलाय. इथे पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय बॉलला आणि पाठवलाय षटकारा करता. पेक्षा कव्हरच्या दिशेनं ठोकलाय षटकार. धन्यवाद. 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 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 20. एक बाद 20 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. मात्र इथनं जसा बॅटर दीपक म्हात्रे आलाय ना मैदानात, मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेच्या या षटकात पॉवरफुल बॅटिंग मैदानात नव्हती आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा बॉल गिरीश राऊत. गिरीश राऊत यांनी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. गिरीश राऊत यांनी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही आहे. जिथे यष्टांच्या पाठीमागे बॉल निघून जातो. डॉट बॉलची होती आहे उद्घोषणा. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धावा असताना मात्र आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते टोटल 5. शेवटचा बॉल या ओव्हरमधनं इथे टाकला जाईल. गिरीश कमबॅक करणारे 2 बॉल. इथनं मात्र डॉट चेंडू येतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस 10.0च्या सरासरीनं धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 1 बाद 20. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धावा. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवरनं कंटिन्यू केलं जाईल. पहिलं षटक ज्यांना हाताळलं तोच येतोय. 3ऱ्या ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता परीक्षित पाटील बॉलिंग ट्रॅकवरनं. ओव्हर नंबर 3 त्या षटकाला होती आहे सुरुवात. पहिला बॉल सफल झालाय आणि सफल देखील झालाय. बॉलला पाठवलाय षटकारा करता. 6 धावांकरता हा चांगला स्ट्रोक तो प्ले केलाय. प्रज्वल षटकार.
थँक्यू डीजे. षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 26 धावा स्कोर कार्डवर लागलात. परीक्षेचं भव्य स्वागत केलंय षटकारानं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. गोलंदाजी करण्याकरता परीक्षित त्याच्या विपक्षात मात्र समोर प्रज्वल आहे. षटकार आलाय या अगोदर. पाकफुटला गेलाय, पंच केलाय बॉलला, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय. मात्र इथे बाउंड्री लागत बॉलला फील्ड देखील केलंय. बॉलची फेकी येते. धावा कंप्लीट होतील 2. या 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा झाल्यात या 2च्या मदतीनं. 28 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. 28 आकड्याचा इतिहास खूप मोठा आहे. 1983 नंतर 2 एप्रिल 2011चा तो दिवस, तब्बल 28 वर्ष लागली होती वर्ल्ड कप जिंकण्याकरता टीम इंडियाला. तिथे धावसंख्या स्कोर कार्डवर 28 असेल. 4व्या मॅचच्या दिशेनं षटकार या अगोदर आलाय, मात्र लगेच 2 धावा देखील घेतल्यात. प्रज्वल अगदी जसा बॉल तसा खेळतो, मैदानात न करतो. त्याला या मॅचचं महत्त्व माहिती आहे. इथनं जर पराभूत झाले तर मात्र 1 वर्ष वाट पाहावी लागेल या टुर्नामेंटची. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं परीक्षेतला आपण पाहतोय. सफल झालाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्ट्रोक तो प्ले केलाय. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट बॉल जातोय. सीमारेच्या पार येतोय. हा दर्जेदार चौकार. 4. खूप सुमधुर बांजो पथक जे आपण पाहतो श्री गणेश म्युझिकल ग्रुप दहिसर. आणि कुणाल त्याच्यामध्ये आपले विशाल पाटील आहेत, प्रथम लिलका बघायला मिळत आहेत, रवी सोमंत आहेत, अविनाश सोमंत आणि राजेंद्र कोडू खूप चांगलं या ठिकाणी वाजवत आहेत. त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आमचं बँजो पथक खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय करतायत. थँक्यू. की खरंच खूप चांगला आहे बँजो. आणि लग्न समारंभ किंवा मग कोणत्याही शुभकार्याच्या जर ऑर्डर्स द्यायच्या असतील तर त्यांना आताच बुक करून ठेवा. महिनाभर त्यांची बुकिंग ती भेटत नाही आहे. 4व्या मॅचच्या दिशेनं पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे प्रज्वल करता. मात्र इथे चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनवर ना. धावा येऊ देत त्या कशाही येऊ देत. बॉल जातोय सीमारेषा पार येतोय. चौकार. जाऊयात मॅचच्या दिशेनं. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली. ती टोटल स्कोर कार्डवर धावा झाल्या 36 धावा. परीक्षेचा पूर्ण समाचार घेतला असं म्हणायला हरकत नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं पुन्हा एकदा परीक्षितला आपण पाहतोय. महागडा ठरतोय या ओव्हरमधनं तो परीक्षित. 1 षटकार 2 चौकार या ओव्हरमध्ये आलेत त्याच्या गोलंदाजीवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा पॅडलाईनवरचा बॉल होता जिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. सिंगल रजित केली जाते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्डवर धावा झाला त्या 37 धावा.
संघटना दीप पाटील नंडोरे समाजसेवक व संसाई संस्थापक, मान्य श्री दिनेश राऊत स्थानिक माथाडी कामगार संघटना उपाध्यक्ष. बॅक टू कमेंट्री बॉक्स. सवय्यात मॅचच्या दिशेनं ओव्हर नंबर 4 प्रितेश पाटील गोलंदाजी करण्याकरता होतोय सज्ज. प्रितेशला बाचारण केलंय. तिथनं आता धावा पहिल्या 3 ओव्हरच्या अखेरीस बनल्या त्या टोटल 37 धावा आहेत स्कोर कार्डवर, जिथे विकेट एकच गेली आहे. विकेटच्या शोधात आहे टीम आर्यन केळवे. मात्र इथे स्ट्रायकर एंडवर बॅटर आहे प्रज्वलला आपण पाहतोय. टाईम 10 मिनटं बाकी आहेत. ती 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. या अनुषंगानं घाई करायची आहे. 37 स्कोर कार्डवर धावा. सवय्यात मॅचच्या दिशेनं ओव्हर नंबर 4 होती आहे सुरुवात. पहिला बॉल प्रज्वल करता. हाफ ट्रॅकर बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4. धन्यवाद. आपल्याला नंडोरे गावचे सुपुत्र व आपल्या कुठल्याही भंडारी समाजासाठी सदैव आपल्या मदतीसाठी तत्पर असणारे विजय तरे साहेब, त्याचप्रमाणे मधुकर दळवी यांनी या आपल्या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शविल्याबद्दल भंडारी समाजातर्फे त्यांचे हार्दिक धन्यवाद. त्याचप्रमाणे भुवनेश्वर पाटील यांनी इथे उपस्थिती दर्शविलेली आहे. मी प्रणय म्हात्रे साहेबांना विनंती करेल की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक समाजसेवक यांनी आपल्याला इथे या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शविल्याबद्दल धन्यवाद. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. 4 चौकार. बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार. जसे चेंडू टाकले जातात ना तसे फील्ड सेट ती नाही आहे मैदानात, आणि मात्र इथे चौकार आले. ती या 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे स्कोर कार्डवर 45 धावा. टाइम झालाय तो आतापर्यंत 8 मिनिटं बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅक पण गोलंदाज आपण पाहतोय प्रितेश पाटील. 2 चौकार आलेत. कालच्या दिवसातनं 5 बॉल 5 षटकार. आता चौकार हॅट्रिक कंप्लीट करेल का? इथे लेट बॅटनं खेळलाय. बॅटचं फेस उशिरानं ओपन केले, मात्र बॉलला फील्ड केलं जाईल. सिंगल डबलचं रूपांतर करायचं आहे, आणि इथे जी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय तिथे थर्ड अंपायर तिला चेक केलं जाईल. या ठिकाणी ह्या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी आर्थिक सहकार्य दिलेले आहे असे माननीय श्री हितेंद्र, म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके असे बाळू पाटील, माजी उपसरपंच कुडण, त्याचप्रमाणे माननीय श्री मधुकर दळवी साहेब नंडोरे समाजसेवक, माननीय श्री विजय तरे साहेब समाजसेवक, पंकज राऊत पालघर जिल्हा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष संपादक साप्ताहिक. चेक नॉट आउट असेल. बॅटर अगदी सेफ झालाय क्रीजमध्ये, पॉपिंग क्रीजमध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 47 धावा स्कोर कार्डवर बनलात. आर्यन केळवे संघ विकेटच्या शोधात आहे, मात्र विकेट मिळत नाही आहे. एकच विकेट ती आतापर्यंत गेली आहे. मात्र इथे टीम संघर्ष करते एका विकेट करता. जी चांगली पार्टनरशिप झाली आहे ना मैदानात, तर ती त्यांना आता ब्रेक करायची आहे. हेच एक टार्गेट त्यांनी मनामध्ये ठेवलं आहे. मात्र तितकंच चांगली बॅटिंग प्रज्वल करतो, आणि प्रज्वलला साजेशी साथ मैदानात तर दीपक मात्र देतोय. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप ती इथे केली आहे 2 बॅटरना. तर परीक्षितकडनं क्षेत्ररक्षण ते सजवलं जात आहे. टीमचा एक मुख्य खेळाडू आहे, टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन संपूर्ण टीमला लीड करतोय. सवय्यात मॅचच्या दिशेनं पुढचा बॉल सज्ज होईल प्रज्वल करता. स्ट्रायकर एंडवर बॅटर प्रज्वल असेल.
6 मिनिटं बाकी आहेत हे लक्षात असू द्यात. 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल डिफाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. आपल्याच डगआउटमध्ये जाणारा हा बॉल जातोय सीमारेच्या पार. येतोय प्रज्वलच्या पाठमधनं. चौकार 4. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ना. इथे पुन्हा एकदा शफल झालाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जागा बनवली आहे. बॉलला पाठवलं, पाऊलला पाठवतोय. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार प्रज्वलच्या पाठमधनं येतोय. 4. एक मिनिट. थँक्यू. विवेक पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय प्रज्वल करता. अप्रतिम बॅटिंग. इथे 2 चौकार. त्यानंतर बॉलला उचलून फेकून दिलाय. इट्स अ हाय अँड हँडसम. ठोकलाय ना षटकार प्रज्वलच्या बॅटमधनं. हा षटकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 61. 61 बनल्यात. ह्या स्पर्धेसाठी आम्हाला मान्य श्री राकेश सावे, त्याचप्रमाणे मान्य श्री यतीन जाधव यांनी या आम्हाला आर्थिक सहकार्य केलं आहे, मार्गदर्शन केलं व इथे उपस्थिती दर्शवल्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे धन्यवाद. मी दोन्ही मान्यवरांना नम्र विनंती करेल की फायनलच्या टायमामध्ये म्हणजे ठीक 4 वाजता आपली उपस्थिती दर्शनीय आहे, त्यावेळी आपण ते उपस्थित राहावे ही नम्र विनंती. ह्या स्पर्धेसाठी आम्हाला जे आर्थिक सहकार्य केलेले आहे ते ह्याप्रमाणे: मान्य श्री मोहन म्हात्रे, संपादक तारापूर संघर्ष वृत्तपत्र; मान्य श्री यतीन हेमंत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कुडण; मान्य श्री रजनीकांत मामा पाटील, 86 क्षत्रिय भंडारी समाज पालघर डहाणू तालुका अध्यक्ष; मान्य श्री सपना वीरेंद्र म्हात्रे, नगरसेविका मुंबई; मान्य श्री रवींद्र बंड्या म्हात्रे, नगरसेवक पालघर नगर परिषद; मान्य श्री प्रियंका म्हात्रे, नगरसेविका पालघर नगर परिषद; मान्य सो योगिता जितमाते, उपसरपंच कुडण, अध्यक्ष राणी लक्ष्मीबाई महिला मंडळ कुडण. हे षटक तुम्हाला 4 मिनिटात कंप्लीट करायचं आहे. प्रज्वल वैयक्तिक खेळतोय 42 धावांवर. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 61. 61 बनल्यात. मात्र ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होईल. प्रशांत म्हात्रे नंडोर यांच्याकडनं 50 मारली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मात्र इथे ठोकलाय षटकार दीपक म्हात्रेनं. षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 67. प्रशांत म्हात्रे यांच्याकडनं 50 जर झाली प्रज्वलची तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मात्र इथे पुढचा बॉल जातोय आपल्या स्ट्राइक आउट मध्ये. डिफाईन लेगचं क्षेत्र निवडत. चौकार 4. थँक्यू. इथे षटकार, आता चौकार. मात्र येणारा गोलंदाज पराग पाटील
त्याच्यावर काउंटर अटॅक केलाय दीपक म्हात्रेनं. पुढचा बॉल, पुढचा चेंडू अगदी तर आपण पाहिलं तर घातकी होता. थोडासा तिथे सिंगल देऊन जाईल ही स्वरूपानाची धाव असेल. या एकच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर 72 झाल्यात. तर प्रज्वलनी जर इथे अर्धशतक केलं तर विशाल ठाकूर याच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. प्रशांत म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. प्रशांत म्हात्रे यांच्याकडनं 1000, विशाल ठाकूर यांच्याकडनं 500. टोटल 50 करता 1500 रुपये आतापर्यंत जे असतील तो बॅटर प्रज्वल करता पहिल्या मॅचमधनं निराश केलं होतं. आता मात्र दर्जेदार बॅटिंग करतोय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जागा बनवली आहे. मात्र इथे कॅच सुटलाय. हा कॅच कोणाचा सोडलाय तर तो कॅच सोडलाय प्रज्वलचा. तिथे जो बॅटर अगदी आक्रमक आहे, ज्या बॅटरच्या बॅटमधनं धावा येत आहेत त्याला तुम्ही जीवनदान देतात. आणि जेव्हा जेव्हा जीवनदान दिलं जातं ना बॅटर अजून आक्रमक होत असतो. असं बऱ्याचशा वेळा आपण पाहिलं आहे. मात्र इथनं दीपक म्हात्रे तो देखील कमी नाही आहे. तोही अटॅकच करतो एका बाजूनी. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरना. इथे पुढचा बॉलला पाठवलाय षटकारा करता 6 धावांकरता. गोलंदाज कोणीही असू दे त्याच्यावर फक्त आणि फक्त अटॅकच केला जातोय. ठोकलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. झपाट्यानं पुढे जाईल. खरोखर 79. दीपक म्हात्रेबद्दल बोलायचं झालं तर हा कुडनचा सुपुत्र ह्या ग्राउंडचे त्याला खडा न खडा माहिती आहे आणि त्याचा जो फायदा उठवतोय. कारण की ह्या टायमाला जर कुठे खेळायचं असेल तर त्यांनी स्क्वेअर लेगचा जो एरिया आहे तो निवडला आणि दीपक म्हात्रेने आपलं नाव उज्ज्वल केलेलं एवढं नक्की. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. पुढचा बॉल इथे बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4. धन्यवाद. बक्षिसाचा वर्षाव होतोय. प्रज्वलने जर 50 मारली तर अमोघ देवेंद्र म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये आणि दीपकने जर हॅट्रिकचे षटकार मारले तर अमोघ देवेंद्र म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राईज लावलेलं आहे. पाहूया ते दोघंही सुद्धा पटकावतात का ते. खरोखरच खूपच अटीतटीचा सामना आपण पाहायला मिळतोय आणि दीपक म्हात्रे आपण ह्या कुडनगावचे सुपुत्र आहेत. ह्या साक्षात्कार क्रीडा मैदानाचे त्यांना खडा ना खडा माहिती आहे आणि त्याचाच ते फायदा उठवत आहेत. आता शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे कमबॅक करतात ते पाहूया. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. सध्या 2 बॅटरचं मैदानात असं चालू आहे ना. बॉल कुठेही टाकू दे ते बॅटरच्या बॅटवरच येऊन आदळत आहेत. तिथनं बॅटमधनं चौकार किंवा षटकार तेच येत आहेत. मात्र दर्जेदार बॅटिंग. पराग पाटीलच्या गोलंदाजीचा जर ॲनालिसिस केला ना तर त्याच्या गोलंदाजीवर 2 षटकार 2 चौकार 2 सिंगल आल्या. महागडा ठरलाय खूप. मात्र इथनं धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली आहे विशाल ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे प्रज्वल करता. प्रज्वल आपल्या अर्धशतकापासून 4 धावा दूर आहे. स्कोर कार्डवर धावा झाल्या टोटल. आणि अमोघ म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पाहूया. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. प्रशांत म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये. पुढचा बॉल इथे डॉट बॉलची उद्घोषणा होती आहे. खरोखरच प्रज्वलबद्दल सांगायचं झालं तर त्याने जर 50 मारली तर ही त्याची ह्या सिरीजमधली ह्या प्रीमियर लीगमध्ये दुसरी 50 होईल. एक छोटा खेळाडू परंतु त्याने दाखवून दिलेला मला आयकॉन काय निवडला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. प्रज्वलच्या धावा झाल्यात वैयक्तिक 45. पुढचा बॉल
मात्र इथे गल्लीमध्ये आहे चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण केले जाते. सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे. या सिंगलच्या मदतीनं 46 धावांवर खेळतोय तो प्रज्वल. आता दीपक मात्रे याला चान्स आहे, कारण की जे अमोघ देवेंद्र मात्रे यांनी 3 षटकार दीपक मात्रे यांनी मारले, तर अमोघ मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते पटकावतात का पाहूया. दीपक मात्रे वैयक्तिक 17 चेंडूवर 31 धावसंख्येवर खेळत आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. प्रज्वल खेळतोय 46 धावांवर, 3 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग टीम मैदानात चालू आहे. टीम तारापूर वॉरियर्स या टीमकडनं विशाल ठाकूर यांच्याकडनं 500 रुपये लागलेत प्रज्वल करता. प्रशांत मात्रे कुडन कौचं व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून प्रज्वल करता लागलेत 1000 रुपये. पारितोषिकं लागली आहेत, पैशाची बंडलं ती फुटली आहेत, मात्र इथनं पैसा कमावण्याची नामी संधी आहे. मात्र इथे बॅटची कट आणि 1 धाव ती इथे कंप्लीट, आणि या 1च्या मदतीने धावसंख्या टोटल टीमची स्कोर कार्डवर लागते आहे 87 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. एका विकेटच्या मोबदल्यात चांगली पार्टनरशिप झाली आहे दीपक मात्रे आणि प्रज्वलमध्ये, आणि या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर तो आत्तापर्यंत टोटल ती 87 स्कोर कार्डवर लागली आहे. चेंडू अजूनही शिल्लक असतील ते इथनं 2, अर्धशतकापासून दूर आहे त्या 4 धावा तो प्रज्वल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 200+ चे लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. मात्र इथे सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे. परीक्षित आहे त्या ठिकाणी, दुसरीचा कॉल दिलाय, मात्र फेकीत चुकीच्या एंडनं आली आहे. 2 कंप्लीट केल्यात. इथे 2च घेतल्या. दीपक मात्रेने थांबवलं प्रज्वलला की तुझं अर्धशतक झालं पाहिजे. तिसरी घेतली नाही आहे त्यानं. कॉल दिला होता प्रज्वलनं की तिसरी घे असं. 2च आल्यात. प्रज्वल 48 धावांवर खेळतोय. आपल्या अर्धशतकापासून 2 धावा दूर. टीमची धावसंख्या 89. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज नीतूला आपण पाहतोय. बॅटची कट 1 धाव वेगानं कंप्लीट केली आहे. सिंगल असेल फक्त, आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 90. खरोखरच ह्या 90 धावामध्ये 49 धावाचं योगदान दिलं आहे ते प्रज्वल किणी यांनी. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रज्वलला एक मानवंदन देणं गरजेचं आहे. एक छोटा खेळाडू, परंतु त्याने त्याच्यात टॅलेंट दाखवून दिलेले आहे ह्या साक्षात्कार क्रीडा मैदानावर, आणि प्रज्वल यांनी सुद्धा बॅट उंच करून सगळी मानवंदनं स्वीकारायची आहे. खरोखरच वेल डन प्रज्वल किणी. धन्यवाद. खरोखरच ह्या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी आर्थिक सहकार्य दिलेले आहे अशा दानवीर व्यक्तींची मी नावं खरोखरच प्रज्वल यांची 50 हुकली, परंतु विराज चंद्रशेखर मात्रे आणि अमोघ देवेंद्र मात्रे यांनी 500 रुपयाचं क्रॅश प्राईज दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि अभिनंदन प्रज्वल किणी यांचा. खरोखरच आम्हाला ह्या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी आर्थिक सहकार्य दिलेले आहेत असे मी दानवीर व्यक्तींची नावं वाचून दाखवतोय. रजनीकांत मामा पाटील, शेनशिवंशी क्षत्रिय भंडारी समाज पालघर डहाणू तालुका अध्यक्ष, मान्य सपना वीरेंद्र मात्रे नगरसेविका मुंबई, मान्य रवींद्र बंड्या मात्रे नगरसेवक पालघर नगर परिषद, मैत्री आणि शिवसाई दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी आहे. टॉस का बॉस, आणि आजच्या ह्या टॉसच्या बॉससाठी आपल्याला राहुल पाटील बॉस म्हणून लाभलेले आहेत. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी दुसरा सेमीफायनलचा सामना टॉस का बॉस राहुल पाटील या ठिकाणी टॉस केला जाईल. राहुलजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. 2 टीम एका बाजूने आपण टीम पाहणार आहोत. मैत्री ग्रुप कुडन आणि त्या विपक्ष टीम शिवसाई कुडन. या 2 टीम मधली ती मॅच असेल. राहुल पाटील साहेब यांना मी कॉइन स्पिन करण्याची विनंती करेन. PPL एका बाजूने असेल, एका बाजूने जय भंडारी असेल. चॉईस दिला जाईल मैत्री ग्रुप कुडन. कॉल असेल
BPL हा कॉल दिला आणि जय भंडारी आलाय. टॉस जिंकलाय शिवशाही कुडण संघानं. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम तर विचार निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. कालचा दिवस तुमच्याकरता खराब होता असं म्हणायला हरकत नाही आहे. आज दिवस बदललाय, तुमचा खेळ बदललाय. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. बॅटिंग करणारे टीम मैत्री 11 कुडण संघ. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? खरं तर कमीत कमी धावाचा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की काल आम्ही हरले, पण त्या मॅचमधनं खूप सारं शिकून गेले आणि एक बॉन्डिंग तयार झाली. त्यामुळे आजचा रिझल्ट तुम्हाला दिसत असेल. नक्कीच खूप चांगला रिझल्ट आहे. तुला असेल जातोय कर्णधार मैत्री ग्रुप कुडण टीमच्या कर्णधार. टॉस तू जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असते, कारण की फार आम्ही बॅटिंग असते. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांचा मनामध्ये टार्गेट किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा 6 ओव्हरला? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. हॅलो, दोन्ही टीमला असतील. मी मान्यवर त्याला विनंती करतो की आपण व्यापी डाईसवर जाऊन मुख्य मंचावर राहणार या मॅचचा ओव्हर. धन्यवाद. सर्व समाज बांधू भगिनींना एक नम्र विनंती आहे. जेवणाचा काउंटर, भोजनाचं जे काउंटर आहे आता 10 मिनिटामध्ये ते बंद होणार आहे. जो कोणी समाज बंधू जेवणाचं बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर तेथे जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. सर्व समाज बांधूंना एक नम्र विनंती आहे. आता भोजनाची जी व्यवस्था आहे ती 10 मिनिटामध्ये बंद होणार आहे. जर कोणी बाकी असेल तर त्यांनी त्वरित जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. आमच्या ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेले आहे दिनेश मधुकर राऊत यांचंसुद्धा मी सहर्ष स्वागत करत आहेत. मान्य श्री शैलेश म्हात्रे, स्वस्तिक वुड्स बॉक्सेस, हर्षल सावे, मान्य श्री समाजसेवक, मान्य श्री पंकज राऊत, श्री समर्थ कृपा ॲक्वास सेल्स अँड सर्व्हिस, मान्य श्री निलेश कुश म्हात्रे कुडण समाजसेवक, मान्य श्री प्रवीण लांडगे माजी सरपंच वेंगणी, मान्य श्री मकरंद पाटील भाजपा अध्यक्ष कुडण, मान्य श्री विराज पाटील समाजसेवक, मान्य श्री भाग्योदय पाटील समाजसेवक, मान्य श्री प्रणील राऊत पिंटू जनरेटर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. मान्य श्री अनिकेत पाटील माऊली कॅटरर्स, मान्य श्री अंकित म्हात्रे डेकोरेटर्स, मान्य श्री ज्योतिर्लिंग ज्वेलर्स, ॲडव्होकेट मान्य श्री हेमंत पाटील समाजसेवक, मान्य श्री रंजन चुरी समाजसेवक, मान्य श्री कल्पेश बंधूजी पाटील म्हात्रे पोलीस पाटील कुडण, मान्य श्री मयुरेश राऊत समाजसेवक, मान्य श्री भावेश मोरे समाजसेवक, मान्य श्री जितेश घरत समाजसेवक, मान्य श्री धीरज भंडारी समाजसेवक, मान्य श्री अक्षय किनी समाजसेवक, मान्य श्री संतोष राऊत वाणगाव पळे समाजसेवक. ह्या सर्वांनी आम्हाला आर्थिक स्वरूपामध्ये जे आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देतोय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. वळूया मॅचकडे. 91चं टार्गेट आहे. अमितच्या समोर आपण बघतोय विपुल 91 चेस करायचे आहेत. 15ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. एक मोठं टार्गेट विपुल समोर. एका बाजूने अमित आहे. पहिला चेंडू ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बॅटला ड्रिल केलं होतं. पडल्यानंतर चेंडू हलकासा लेग स्टंपला सोडून गेलाय. डॉट बॉल. जबरदस्त प्रज्वलची बॅटिंग राहिली आहे आणि त्याला उत्तम साथ बघायला मिळाली, ती म्हणजेच दीपक म्हात्रे यांची. एक भव्य टार्गेट समोर आहे. अमित राऊंड विकेटचा मारा करताना. पुढील चेंडू यावेळेला लॉफ्ट केलाय. पिकअप शॉट येतोय. षटकार. संघर्ष चालला इथे आणि उत्तर देत आहेत बॅटने. आपण बघतायत मिस्टर विपुल टू मेक अ क्विक रिप्लाय. सणसणीत उत्तर. मान्य श्री विराज म्हात्रे आणि अमोघ म्हात्रे यांना नम्र विनंती, त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. इरादे स्पष्ट आहेत. खूप चांगलं शॉट सिलेक्शन आपण बघतायत. विपुलच्या बॅटमधनं लॉंग ऑनला क्लिअर करताना उत्कृष्ट स्टार्ट.
अमित थोडंसं रिदम चुकला इथे. 91चा पाठलाग करायचा आहे. कन्सिस्टन्सी इज बिग इम्पॉर्टंट नाव आणि ती इथे तुम्हाला दाखवावी लागणार आहे. पुढील चेंडू घेऊन तयार गोलंदाज. हो परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू होता. डिफेन्स केलाय. सिंगल मिळते. धावसंख्या 7 वरती पोहोचणार आहे. 91 धावांचा पाठलाग करायचा तर दोन्ही इंड धावा येणं गरजेचं आहे, कारण मोठं टार्गेट चेस करायचं आहे. तसं त्या वाचवायच्या असतील तर गोलंदाजाला उत्कृष्ट गोलंदाजी हवी आहे. एखादा गोलंदाज 2 षटकं जर चांगली हाताळतोय तर जो आस्किंग रन रेट तो भरपूर वेगानं वाढणार आहे. बघूया आता स्ट्राईकला बॅटर आपण बघतायत प्रितेश पाटील पूर्णतः मुआयना करतायत कसं फिल्डिंग सेट केले त्याच्यासाठी. पुढील चेंडू आणि इथे डाऊन द ग्राउंड बॅटचा फेस ओपन करतायत. हलकंसं फ्रीडम होतं. थोडंसं पोलर लेचं चेंडू होतं आणि त्याला डाऊन द ग्राउंड एक्झिक्युशन प्रॉपर आहे. धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचलंय ती. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. मुश्किल ज़रूर है मगर ठहरा नहीं हूँ मैं. मंजिलों से ज़रा कह दो भी पहुँचा नहीं हूँ मैं. कदमों को न बांध पाएगी मुसीबत की जंजीरें. रास्तों से ज़रा कह दो अभी भटका नहीं हूँ मैं. मेरे सब्र का बांध टूटेगा तो फना करके रख दूंगा. दुश्मनों से ज़रा कह दो अभी गर्जा नहीं हूँ मैं. साथ चलता है हमारे दुआओं का काफिला. किस्मत से ज़रा कह दो अभी तन्हा नहीं हूँ मैं. दोन्ही इंड धावा येतात. पुढील चेंडू आणि अमित सांगतायत कम बॅकिंग. आम्ही पण जाणतोय चांगला चेंडू आहे. थोडंसं अक्रॉस द लाईन खेळण्याचा पावित्र्य होता इथे. कमबॅकिंग केले अमितनं. फ्रंटलाईन गोलंदाज आहे. भरपूर मोठी जिम्मेदारी आहे इथे तारापूर वॉरियर संघाची. आणि आपण बघतायत केळवा आर्यन संघाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडूला फेस करतील प्रितेश. कोलवा टप्प्याचा चेंडू. वेग आणि वेग. आउटसाइड ऑफ सम पिचिंग बघायला मिळालंय इथे. बघतोय आपण चॅलेंज केलं गेलंय. वॉर रूममध्ये चेंडू पाठवलाय फलंदाजानं. की काय घडलंय नक्की आमचे थर्ड बघतील आणि सांगतील की चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर्ड झालाय. सॉफ्ट डिसिजन काय. हॅलो कमिटी सदस्य रोहित म्हात्रे यांनी कमिटी बॉक्समध्ये यावे. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस झालेला आहे बॅटिंग टीम. पहिल्या षटकाची झाले इथे समाप्ती. 11 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. आता 80ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे 30 आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपण बघतायत. सेमीफायनलचा कडवा संघर्ष. अस्तित्वाच्या लढाईला पुढे घेऊन जायचं आहे. आपलं संपूर्ण कौशल्य मैदानाच्या आतमध्ये या रखरखत्या उन्हामध्ये दाखवायचं आहे. गोलंदाजाला आपल्या टप्प्यावरती नियंत्रण मिळवायचं आहे तर फलंदाजाला आपल्या बॅटिंगची जी स्ट्रेंथ आहे जी ॲबिलिटी आहे ती दाखवायची. आणि त्याच्यातला संघर्ष तमाम क्रीडाप्रेमी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करताना आपण बघतायत. भंडारी प्रीमियर लीग दुसरं पर्व आहे आणि खऱ्या अर्थाने एक सुंदर नियोजन जर आपल्याला बघायला मिळतं तर एक उत्कृष्ट नियोजन. आयोजक भंडारी समाज मंडळ कोडण. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन बघायला मिळतं या स्पर्धेचं. हा जो खेळाडू आहे प्रज्वल 49 धावांची नाबाद जिंदाबादचा नारा ज्यांनी लावलाय आणि आपल्या संघाला एका मोठ्या टार्गेटकडे घेऊन गेला तोच प्रज्वल आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 16च्या सरासरीने धावा बनवायच्यात. 80 30 चेंडूमध्ये. समोर आपण बॅटर बघतोय विपुल आहे. पुढील चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनमध्ये खेळाडू आहेत. थोडंसं आपल्या डाव्या बाजूने धावत चेंडूला फील्ड करत आहेत. तदवर सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 12 वर पोहोचले. चांगला आघात झाला होता. षटकार आला होता. चौकार आला होता परंतु डॉट बॉलही बघायला मिळाले. आणि जेव्हा तुम्ही लांबचं मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असता तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला कंटिन्युअसली ठेवाव्या लागतात. पुढील चेंडू 12 धावा. थोडंसं रिदम आपण बघतायत. बेल्स खाली पडल्या होत्या. प्रज्वलनं प्रभावित केलं. काय बॅटिंग केली त्याने पहिल्या मॅचमध्ये आणि आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये तो थोडासा चार्ज झाला आणि केळवा आर्यनसाठी त्याने मोठं टार्गेट समोर ठेवलं आहे. पुढील चेंडू प्रज्वल. गुड बॅट. आडव्या बॅटने मात्र टायमिंग प्रॉपर आहे. 1 बाउन्स मिड विकेटला डॉमिनेट करत येतोय चौकार. धावसंख्या 4ने फ्लाय झाले. 16 वरती पोहोचते. इथे मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे पर
तुम्हाला उत्कृष्ट खेळाचं प्रात्यक्षिक बघायला मिळणार आहे. चेंडूमधला बॅटल, द्वंद्व, रणसंग्राम हा प्रत्येक क्षणोक्षणाला एका उंच शिखरावरती घेऊन जाणार आहे, जिथे मात्र प्रत्येक क्रीडा रसिकांचं एंटरटेनमेंट एकदम टॉप क्लासमध्ये बघायला मिळणार आहेत. कारण केळवा आर्यन आपलं दमखम, आपली क्षमता दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रज्वलच्या अगेन्स्ट 16 झालेल्या स्कोर कार्डवरती थोडंसं फील्डमध्ये परिवर्तन बघायला मिळतं. प्रज्वल याही वेळेला लॉंग ऑनला खेळतायत. इनपिचच्या वरनं पिच केला आहे, चेंडू थांबणार नाही आहे, बाउन्स होतोय, वन बाउन्स आणि सरळ सीमा पार चौकार यष्टीचे. ट्वेंटी ऑन स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग करताना बॅटर आपण बघतायत प्रितेश पाटील. 4 झालंय आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपली बॅटची स्ट्रेंथ ॲबिलिटी दाखवतोय. स्ट्रॉंग झोन, चांगली नॉक खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना बघतोय. हो, यावेळेला वेट केला आणि चेंडूची लावले वाट. चेंडू जातोय वन बाउन्स, एक्स्ट्रा कव्हर्सला डॉमिनेट करत येतोय. आणखीन एक दर्जेदार 4. कमॉन डीजे. सून क्रिकेट पुन्हा एकदा थोड्याच वेळाने उद्घोषणा होणार आहे. कमिंग सून क्रिकेट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक यू. 24 ऑन स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग करताना प्रितेश पाटील एका इंड आपण बघतायत. बट केला आणि इन पिचच्या वरनं पिच करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, आणखीन एक 4 चौकार. धावसंख्या 28 वरती पोहोचली आहे. संघर्ष आता तुम्हाला जसं मी पहिल्यांदा म्हटलं की जर्रे जर्रे पर बघायला मिळणार आहे. एसटीजे बोलतोय आणि यशस्वीरित्या चेंडूला सरळ चौकारासाठी पाठवताना आपण बघितलंय. मॅच आता खूप चांगल्या झोनकडे वाटचाल करते. अंतिम चेंडू घेऊन प्रज्वल प्रितेशसाठी. आणि इथे जागा बनवली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला लॉंग ऑनला क्लिअर करतायत. लॉंग लेगच्या डोक्यावरनं पाठवलाय. आणखीन एक अप्रतिम षटकार. धावसंख्या 34 वर पोहोचते. एसटीजे धन्यवाद, धन्यवाद. खरोखरच पुन्हा एकदा क्रिकेटची प्रवारणी, क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे आणि त्याची मी उद्घोषणा करत आहे. भंडारी समाज महोत्सव व क्रीडा स्पर्धा 2026, भंडारी प्रीमियर लीग 2026, दिनांक 18 व 19 एप्रिल रोजी स्थळ कुडण येथे भंडारी प्रीमियर लीग संपन्न होणार आहे. ह्यामध्ये सुद्धा सर्व क्रिकेटपटूंनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ह्या क्रिकेट स्पर्धेवर बरोबरच विविध स्पर्धा आणि पारितोषिकाचा एक रेलचेल आहे. प्रत्येक सहभागी महिलांसाठी सुद्धा स्पर्धा आहे. त्यामध्ये संगीत खुर्ची, थ्रोबॉल महिला, रस्सीखेच महिला, व्हॉलीबॉल पुरुष, रस्सीखेच पुरुष, त्याचप्रमाणे थ्रोबॉल महिला, रस्सीखेच महिला, व्हॉलीबॉल पुरुष, रस्सीखेच पुरुष असे स्पर्धासुद्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये आपण सर्व भंडारी समाज आणि भंडाऱ्यातील सर्व क्रिकेटपटूंनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ह्या स्पर्धेचं वेळापत्रक आपल्याला पाहिजेत असेल तर अमोघ देवेंद्र म्हात्रे आणि मृण्मेश देवेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती. धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीची माहिती रुपेशजी पाटील साहेब आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. क्रीडा महोत्सव नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. तुर्तात मॅचकडे आपण बोलतोय. 17च्या सरासरीने 34 झालेले आहेत.
91चं टार्गेट समोर आहे. आपण या ठिकाणी बघतोय 34 झालेले आहेत, 57ची गरज आहे. आता मात्र पुनश अमित आलाय. तिसरं षटक आहे, रिस्ट्रिक्शन रिलीज झालंय. इथे आपण बघतायत एक मोठा शॉट, टायमिंग प्रॉपर बघायला मिळतंय. इथे चेंडू जातोय तो म्हणजेच वन बाउन्स, चौकार. 38 झालेले आहेत. इथे मात्र दोन्ही फलंदाज दोन्ही एंडनं धावा काढतायत. 91 धावा, लक्ष मोठं आहे, परंतु या खेळाडूंचा आत्मविश्वास, त्यांचं शॉट सिलेक्शन ही त्याच तोला मोलाचं आपल्याला बघायला मिळतंय. पुढील चेंडू एक वेळेला ऑन साईडला बॅटला ड्रिल करण्याचा प्रयत्न आहे, तितकासा मिडल होत नाहीये. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड, चुकी झाली का? तर 2 धावा परिपूर्ण. डेंजर एंडकडे वेगानं आले होते. आपण बघतायत अजित पाटील, आतापर्यंत तुम्ही 2 दिवस ह्या अगोदर सुद्धा क्रिकेट पाहत आल्यात किंवा समालोचन करत आहात. आजच्या क्रिकेटबद्दल तुमचं मत काय आहे? मी एवढं सांगेन, हे केळवा आर्यन संघ बॅटिंग करताना त्यांचा नॅचरल गेम खेळतायत आणि धावांचा पाठलाग कसा करायचा आणि कशा शांतपणे आक्रमकता आणि संयम दाखवावा हे ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. हे भरपूर महत्त्वाचं आहे रुपेशजी पाटील साहेब. इथून मात्र बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू आपण बघताय, डॉट बॉल आलाय. कारण आव्हान मोठं असताना बरेच फलंदाज अननेसेसरी शॉटचं सिलेक्शन करतात आणि तेव्हा बॅक टू द डगआउट ते जात आहेत. परंतु इथे शॉट सिलेक्शन प्रॉपर आहे, मेरिटवरती खेळताना दिसत आहेत आणि मॅचला पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा जो विचार आहे किंवा त्यांची जी गेम प्लॅनिंग आहे ती खूप चांगली आहे. मॅच बघायला मजा येईल, पैसा वसूल मॅच होणार आहे रुपेशजी पाटील. तर डॉट बॉल आलाय. बऱ्याच वेळानंतर आपण बघतोय स्कोर थांबलाय, तो म्हणजेच 40 वरती. अजूनही 51 बनवायच्यात. 51ची अजूनही गरज आहे. अमित संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे, तयार होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल तेवढं प्रेशर आहे केळवा आर्यनकडे, कारण मोठ्या रन चेसचा एक त्यांच्यासमोर टार्गेट आहे 91चा आणि तिथून प्रत्येक चेंडूनंतर रन्स किंवा स्ट्राईक रोटेट करणं, मध्ये मध्ये एखाद 2 मोठे शॉट येणं ही आता त्यांना नितांत गरज आहे. पुढील चेंडू याही वेळेला तितकंसं मिडल होत नाहीये, सिंगल परिपूर्ण झालंय. अब 2 ओव्हरनंतर 34 होते आणि इथे थोडासा हलकासा ब्रेक लावलाय. 41 धावा स्कोर कार्डवरती, अजूनही 1 to go आहे. 19 चेंडू आणि आता इथून जर बघितलं तर 50चं टार्गेट समोर आहे. 19 मध्ये 50, 41 झालेले आहेत. मॅच अजूनही बॅलन्समध्ये उभी आहे. पुढील चेंडू आणि इथे फाईन लेगला उडवलाय चेंडूला, सरळ जातोय तो, स्टँड अँड डिस्पॅच. आता धावसंख्या 6 ने वाढतीये, 47 झालेले आहेत. म्हणजे इथून जर आपण बघितलं तर 44ची गरज आहे. 3 षटकामध्ये 47 झालेले आहेत, 3 षटकामध्ये 44 बनवायचे आहेत. एक अर्जंट मीटिंग मात्र इथे घ्यायला लागते, कारण ज्या पद्धतीने धावा येत आहेत ते सांगतायत मॅच अजूनही बॅलन्समध्ये उभी आहे. जबरदस्त मॅच आपण बघतायत. अप्रतिम बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 18-47 झालेले आहेत. 18-44चं शेष लक्ष अजूनही शेष आहे. डीजेकडे जाऊया, एक सॉन्ग ऐकूया आणि तदनंतर येऊया आपण मॅचकडे. कम ऑन डीजे. गोलंदाजी ट्रैक वरती येतोय. कहते हैं कि अपने कमजोरी का जिक्र जमाने से कभी मत करना, क्योंकि कटी हुई पतंग को लोग जमकर लुटा करते हैं. त्यासाठी आवश्यकता आहे की इथून आहे ना तुम्हाला तुमची जी बलस्थान आहेत, तुमचं जे सांघिक काम आहे ना
ते याचं फलंदाज याचं गोलंदाज एवढ्या चांगल्या पद्धतीने करायचं आहे ना की इथून मात्र हा प्रवास चित्त थरारक चित्त वेधक रोमहर्षक आणि रोमांचक दिशेने गेला पाहिजे. एक यादगार क्षण तुम्ही निर्माण करू शकतायत. बघूया स्ट्राईकवरती बॅटर आपण बघतोय विपुल मात्रे आहेत. विधित पुढील चेंडू घेऊन आडव्या बाटने टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर येतोय. भव्य मॅरिटोरियस सिक्सर डिझे. फलंदाज आपण या ठिकाणी बघतोय विपुल मात्रे ना. आणि मॅचमध्ये रंग भरताना प्रत्येक कोपऱ्यामधनं आता खऱ्या अर्थाने संघर्षाचा शंखनाद होताना जे वातावरण तापलंय ना किंवा जो एंटरटेनमेंटचा एक मोठा खजाना इथे उपलब्ध झाला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. विधित स्वागत करतायत विपुल मात्रे आणि सांगतायत लढाई अजून शेष आहे. मी मात्र माझा बेस्ट देणार, तुम्हालाही तुमचा बेस्ट द्यावा लागणार आहे. आणि त्यासाठी विधित तयार होतोय पॅव्हलियन इनकडनं चेंडू क्रमांक दुसरा घेऊन. आणि कॉटबँडच्या रूपामध्ये जिथे गरज होती विकेटची ब्रेक थ्रूची ती ब्रेक थ्रू इथे मिळते. कहते ना की सफलता बड़ी नहीं होती उसे पाने वाला बड़ा होता है, दरारें बड़ी नहीं होती उसे भरने वाला बड़ा होता है, और रिश्ते बड़े नहीं होते निभाने वाला बड़ा होता है. अमीर आदमी बड़ा नहीं होता दूसरों की मदद करने वाला बड़ा होता है. आणि हेच इथे बघायला मिळते. विकेट आलाय. कम ऑन डीजे. स्वागत झालं पाहिजे कारण काय प्रयत्न केला. 21 धावांची खेळी त्यांनी साकारले आणि मॅचला अशा स्थितीमध्ये आणले ना तिथे मात्र जय आणि पराजयाच्या वाटेवरती दुहेरी वळण उभा आहे. फलंदाजही जिंकू शकतात आणि गोलंदाजही. ब्रेक थ्रू दिला विधितनं. षटकाराने स्वागत झालं होतं जरूर परंतु ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू देताना विधित सांगतोय मी करतो या ठिकाणी आपल्या संघाचं कम बॅकिंग. आता नवीन बॅटर आलाय मनीष मात्रे दाखवलं होत आहेत. बघूया धावसंख्या 53 वरती स्टेवाना लॉस ऑफ 1 विकेट. बिग बॅटल. विधी तयार होताना राईट मोर तो विकेटचा मारा करतोय. पुढील चेंडू ऑन साइडला पटक्यामध्ये जोर नाही आहे आणि परंतु गॅप शोधलाय का बघायचं. सिंगल कंप्लीट होते. 2 धावा मिळत आहेत. डबल 5. 55 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. उत्कृष्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. जबरदस्त मॅच. 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. महत्वाचा गडी बाद केलेला आहे. एक ब्रेक थ्रू दिलाय. नाव आहे विधित आणि समोर मनीष मात्रेच्या अगेन्स्ट उभा राहिलाय. चेंडू क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर विधित. रिक्वायर्ड रन रेट आपल्याला बघायला मिळतोय 14 पॉइंट. तुषारजी किणी यांच्या माध्यमातून 3 षटकार जर मनीष मात्रे खेळतायत तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तुषार किणीने मात्र आपलं टीम ओपन केले मनीष मात्रे साठी. चांगला चेंडू म्हणता येईल. जेवढं सिंगल डबल तेवढं बॅटिंगकडे प्रेशर आहे. एक धाव कंप्लीट झालाय. वेगाने त्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. बॉल इन ऑन साइडला थ्रो वेगानं केला होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पोहोचते 57. आता येणारी चेंडू आहेत या षटकातील 2 म्हणजे 14 चेंडू आणि तुम्हाला गरज आहे ती 34ची. पुढील चेंडू विधित. राईट मोर द विकेट. मनीष मात्रे ऑन स्ट्राईक. हो वेगानं थोडंसं पुढे खेळलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ड्रिल करत होते
विधी त्यांची चाणाक्ष नीती दाखवणारी गोलंदाजी आहे. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं, शो ऑफ झाला होता फलंदाजाचा की मी थोडासा शफल होऊन खेळतोय आणि त्याचा बेनिफिट मिळते या गोलंदाजाला. हलकासा ओव्हरपिच टाकला आणि त्याचा फायदा मिळतोय विधी त्यांना. गुड बॉलिंग, चांगलं रीड करताना विधीत दिसतो इथे. पुढील चेंडू आणि इथे इनसाइड आउटचा एक दर्जेदार षटकार आलाय. थोडासा ओव्हरपिच आणि त्यासाठी मनीष मात्रे तयार होते. जसा स्लॉट मध्ये आला तसा ठोकलाय तगडा षटकार. डीजे वरती प्रत्येक मैदानाच्या कोपऱ्यामध्ये 63 12-28 इक्वेशन आहे. आपला ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर ताकद दहशत दरारा यांनी 6 षटकं अक्षरशः पिंजून काढली आणि त्यानंतर केळवा आर्यनची वेळ आली. त्यांनी सांगितले 4 षटकामध्ये 63 मारत भाई हम भी आपके कदमों के साथ में चलेंगे आणि मॅच मध्ये केला इथे एक मोठा पलटवार. पुढील मॅचसाठी आमच्या संपूर्ण जी कमिटी आहे त्यांना विनंती असेल की थोडंसं जे वाईटच्या लाईन आहेत त्या आपण आखून घेऊया. 5 मिनिटाचा ब्रेक देऊन ते पूर्ण करून घेऊ. मॅचकडे आपण वळतोय. 12 मध्ये 28ची गरज आहे. 63 झालेले आहेत. उत्कृष्ट मॅच. कुडनचं साक्षात्कार क्रीडांगण, एक अप्रतिम असा आभा मंडळ, रंगबिरंगी टी शर्ट परिधान केलेले खेळाडू आणि प्रत्येकाच्या हृदयस्थलावर विराजमान होताना, प्रत्येकाच्या हृदय प्रदेशावरती विराजमान होत आहेत प्रत्येक जण. ही द्वंद्व बघायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय प्रणय पाटीलला. प्रणय पाटील आलाय. 12 मध्ये बनवायच्या त्या 28. मैच कभी इधर तो मैच कभी उधर, तो मैच कभी बीच राह में नजर आ रही भाई. जबरदस्त मॅच. एंटरटेनमेंटचा एक भव्य खजाना आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. प्रणय पाटीलच्या समोर आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू चांगला आहे. सिंगल मिळते. एक धाव परिपूर्ण होईल. थोडीशी झाले पंबल आणि सिंगलला होते डबल मध्ये कन्वर्ट. 65. अमित यांची चुकी आपल्याला बघायला मिळाली. थोडंसं लवकर आले बॉलवरती. हलकासा फंबल झाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 11 मध्ये 26चं इक्वेशन शेष आहे. माझे जवान तयार होताना प्रणय. पुढील चेंडू आणि इथे आपण बघतायत खांद्याचा चांगला उपयोग केलाय प्रणयनं आणि वेग या चेंडूवरती दाखवला. थोडेसे शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा पावित्रा होता तिथे प्रितेश यांचा. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागते आणि डबल 6. 66 ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त मॅच. 66 झालेले आहेत. चेंडू क्रमांक 3 घेऊन समोर मनीष आहेत. त्याने इनसाइड आउटचा एक चांगला षटकार खेचला होता. बॅकफुटला गेल्या जागा बनवलंय. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय कव्हर पॉइंटला. क्रिकेटच्या मैदानामध्ये हलकसं फुटबॉलचं कौशल्य, परंतु चेंडू सुद्धा आपण बघतायत किती धाबा या ठिकाणी मिळतील. पंच किती धाबा आहेत? 4 आहेत. धावसंख्या 4 ने पुढे जाते. चांगलं क्रिकेट, स्पोर्ट्समॅन स्पिरिट बघायला मिळते. प्रत्येकानं आपलं योगदान दिले आणि नेहमी आम्ही म्हणत असतो अ ब्युटिफुल ड्रेस कॅन चेंज युअर पर्सनॅलिटी बस ब्युटिफुल बिहेवियर कॅन चेंज युअर लाईफ. आणि तेच प्रत्येक खेळाडूने इथे दाखवले. बरेचसे खेळाडू आहेत कॉट बिहाइंड झाले, लगेचच ते बाहेर झाले. इथे चौकाराला त्यांनी सांगितलं चौकार आहे. ह्या खेळामुळे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ भरपूर पुढे येत असतो. ही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडासा चेंडू डायबर्ट झालाय गलीला.
एक धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचले 71. म्हणजे आता 20 हवे आहेत. 8 चेंडू आणि 20ची गरज आहे. 8 बॉल रिमेनिंग अँड 20 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल आहे. प्रत्येकाचा पैसा वसूल झालाय. तुमची जी वेळ आहे ना ती योग्य ठिकाणी तुम्ही लावलंय. तयार होत आहे प्रणय पाटील. समोर आपण या ठिकाणी बघतोय प्रितेश पाटील यांना. 2 पाटील, एक केळवा आर्यनसाठी लढतोय आणि दुसरा तारापूर वॉरियर्ससाठी. जबरदस्त बॅटल आहे. पुढील चेंडू वेग आपण बघतायत. वाईट बॉलचा कॉल आलाय परंतु चॅलेंज केलंय गोलंदाजानं आणि वॉर रूम मध्ये चेंडू पाठवला गेलाय. पंच सांगतायत वाईड बॉल. रिव्ह गमावला गेलाय. आपण याची नोंद असू द्या. फिल्डिंग टीम सिंगलने धावसंख्या पोहोचते 72 धावा. 72 ऑन स्कोर कार्ड. बहात्तर झालेले आहेत. 91ला विन आहे. पुढील चेंडू नागपूरला गेल्या. जागा बनवण्याचा प्रयत्न. गलीला चेंडू टायमिंग मध्ये खेळतायत. एका हाताने चेंडू थांबवला गेलाय. दुसऱ्या धाब्याचा अटेम आहे. वेगाने येत आहेत आणि 2 धावा सुद्धा होत आहेत इथे. परिपूर्ण 74. 7 मध्ये आता 17 हव्यात. 7 बॉल रिमेनिंग. 70 रन्स रिक्वायर्ड टू विन. 15च्या सरासरीने धावायचं होतं. स्कोर बनवायचा होता आणि तेवढाच मी विनंती करतोय जे 4 व्हीलर मालक आहेत 90-33 स्विफ्ट आहे ती थोडीशी बाजूला आपण पार्क करायची आहे. 90-33 4 व्हीलर आहे स्विफ्ट. त्याचे ओनर यांना मी विनंती करतोय की थोडंसं ते आपण बाजूला पार्क करा. स्कोर बघायला मिळतोय 74. 17ची गरज आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 74 झालेल्या आहेत. आणि आमचे कॅमेरामॅन सर्व आमच्या क्रीडा रसिकांना कव्हर करतात. चांगल्या आठवणी कॅच करण्याचा प्रयत्न करतायत कॅमेरामॅन. आपण बघतायत ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमचे क्रीडाप्रेमी या स्पर्धेची आन बान शान आमचे सर्व क्रीडा रसिक त्यांना कव्हर करताना आपल्याला बघायला मिळतील. कॅमेरामॅन प्लीज कव्हर करायचं आपण. यस, प्रत्येक डगआउटमध्ये आपण बघतायत आमचा कॅमेरा जातोय. तदनंतर संपूर्ण जे क्रीडाप्रेमी आहेत त्यांना कव्हर करताना आपण बघतोय. उत्साह ऊर्जेचा स्रोत आहे. भंडारी प्रीमियर लीगचं पर्व दुसरं आहे परंतु कोडूनच्या माध्यमातून हे पहिलं वर्ष आपण बघतायत. BPL सुंदर आयोजक म्हणून भंडारी समाज मंडळ कोडूनचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. साक्षात्कार क्रीडांगण भव्य क्रीडानगरी सजवलेली आहे आणि 6 सत्राचं इक्वेशन. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. विधित गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. हॅलो, सर्व कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळ येऊन थांबायचं आहे व आपले जे कमिटीचे टी-शर्ट्स आहेत ते परिधान करायचे आहेत. सर्वांना विनंती आहे जे कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांनी कृपया कमिटीचे टी-शर्ट परिधान करायचे आहेत व मुख्य मंचाजवळ येऊन थांबायचं आहे. ज्यांच्या मॅचेस झालेल्या आहेत त्यांनी कृपया मुख्य मंचाजवळ येऊन थांबायचं आहे. सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. धन्यवाद. वळूया मॅचकडे. 6 सत्राचं इक्वेशन आहे. पहिल्या चेंडूपासनं आस्किंग रन रेट 15चा होता परंतु केळवा आर्यननं जो कमबॅकिंग केलंय पलटवार केलाय तो वाखाणण्याजोगी आहे. आणि असं वाटलं होतं एका क्षणी की तारापूर वॉरियर्सच्या 91 आहेत म्हणजे मॅचचे चान्सेस त्यांच्याकडे जास्त असतील परंतु केळवा आर्यनने सांगितलंय. मनीष म्हात्रे आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय. होम ग्राउंड आणि होम क्राऊड ह्या 2 गोष्टी तो आता फॉलो करतोय. तर एका बाजूने विधित आलाय ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. धावा खर्च केले होत्या 16. चला थोडंसं स्पीडअप करा.
अजूनही 2 मॅच शेष आहेत. बॅड लाईट येण्याचे चान्सेस आहेत. चांगल्या प्रकाश ज्योतामध्ये आपल्याला फायनल खेळवायची आहे आणि त्यासाठीच हा सर्व अट्टहास आहे. विधित रचना पूर्णतः रचली गेली आहे. समोर मनीष 6व्या षटकातील पहिला चेंडू घेऊन विधित गोलंदाजी राखवा. उलटॉस आहे, मिस टाइम खेळलाय, परंतु चांगला डिफेन्स इथे बघायला मिळाला. 2 धाबा परिपूर्ण बघायला मिळतील. आता 5 मध्ये बनवायच्या त्या 15 स्कोर कार्ड पोहोचले 76. 76 धावा. उलटॉस होता, 2 धावा मिळत आहेत. मनीष म्हात्रे प्रयत्नांची पराकाष्ठा करताना विधित एका बाजूने लेंथ लाईन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. पुढील चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू इथे प्रॉपर एलिव्हेशन झालंय. ऑन द राईटचा एक भव्य षटकार आलाय एसटीचा. थँक्यू. धावसंख्या पोहोचलोय ती म्हणजेच 82 धावा, म्हणजे 9ची गरज आहे. 17ची गरज होती. 2 मध्ये 8 आल्या, 4 मध्ये 9 बनवायच्यात. मनी 4 झालाय आणि विधीतला थोडंसं संकटामध्ये घेऊन आलाय. थोडंसं टीम मिटिंग बघायला मिळते आपल्याला. संघ सहकारी काहीतरी कानमंत्र देतात. संघ नायकाचे बोल हे 7 समुद्रापेक्षाही खोल, मानले तर अनमोल, अत्यंत माती मोल. तर बघायचं आहे ते बोल तुमचे किती आहेत, ते तुम्हाला दिलेल्या सूचना तुम्ही कसं फॉलो करतायत. 4 मध्ये 9 अजूनही मॅच आहे. दोन्ही बाजूने बॅलन्स मध्ये मॅच उभी आहे. बघूया मनीष यांचा वैयक्तिक स्कोर आपण बघतोय. 2 भव्य षटकार आहेत, 1 चौकार बघायला मिळतोय. कपल ऑफ द रन 3 वेळेला बघायला मिळत आहेत आणि 1 सिंगल आहे आपण बघतोय. 23 वरती ते खेळतायत. तयार पुनश्च विधित 4-9. पुढील चेंडू मनीष म्हात्रे. भरपूर लांब खेळलाय परंतु चेंडू जातोय. हाही बॅक टू बॅक चालाय षटकार. ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला टायमिंग प्रॉपर बघायला मिळालं मनीष कडनं आणि ह्याही वेळेला आपण बघता एक्स्ट्रा कव्हर्सला डॉमिनेट करत आलाय षटकार. आता 3 मध्ये 3ची गरज. 88 झालेले आहेत. 3 बॉल 3ची गरज. काय मॅच आहे. मनीष म्हात्रेनं 2 षटकार आणि 2 धावा म्हणजे 3 चेंडूवरती 14 धावा बनवलेल्या आहेत. आणि आता 3 मध्ये तुषार गिणी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आहे जर 3 कन्झिक्युटिव्ह षटकार खेचतायत तर. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. विधी तयार होतोय. ओ बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. स्पर्श नाही आहे बॅट आणि फळीमध्ये. डॉट बॉल. 2 चेंडू 3 धावा. मॅच कभी इधर तो मॅच कभी उधर. हृदयाचे ठोके वाढत आहेत आणि दिल के मरीज हो ना भाई. दोनों टीम के जो समर्थक है ना भाई, थोड़ा सा रिलैक्स होके मैच को देखो क्योंकि कुछ भी हो सकता है. 2 मध्ये 3ची गरज. काफी बड़ा इंटरटेनमेंट, हाई वोल्टेज ड्रामा. आवाज जिस तरह से अपने रुख को बदलती है ना दोस्तों, इस तरफ मैच भी करवटे बदल रहा है. 2 गेंदों में 2 बड़े हिट मारने के बाद में फ्रंट फुट पे आए थे यहाँ पर मनीष, लेकिन डॉट आने के बाद में एक बार फिर मैच 2 गेंदे 3 पर आई है. एक चांगली मॅच. 2 चेंडू आणि 3 धाबा. विधीचा आलेला डॉट बॉल त्याला किती ऊर्जा देईल त्या ह्या चेंडूवरती मात्र आपल्या समोर बघायला मिळणार आहे. पुढील चेंडू इथे बुडवलाय चेंडू.
आणि हातामध्ये जाऊन विसावलाय. लॉंग ऑफच्या रिझनला पण बघितलं. कौशलनं झेल घेतलाय. थँक्यू. न्यूमान परीक्षित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 1 चेंडू आणि 3 धाबांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा जो नियम आपण कालच्या दिवसापासून ऐकतोय बघतोय. 2 चेंडू सलग डॉट गेले. 3 चेंडू 3 धाबा असताना असं वाटलं होतं की केळवा आर्यन संघ या मॅच मधली आपली पकड कायम ठेवेल, परंतु विधीतनं सांगितलं भाई 2 तुम्ही हिट मोठे खेळलात, आता माझी इनिंग आहे, मी 2 डॉट बॉल टाकेन आणि त्यांनी तेही काम करून दाखवलंय. म्हणजे आता एका चेंडूवरती 3 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच, उत्कृष्ट उच्च कोटीची मॅच आपण बघतोय. आमच्या उमसोय स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमचे जे लाईव्ह प्रेक्षक आमच्या समवेत सोडले गेलेले आहेत त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. 1 चेंडू आणि 3ची गरज आहे. आपण बघतायत विधीत समोर परीक्षित दाखल झालाय. शेवटचा चेंडू आखरी गेंद किसके नाम. संघाचा आयकॉन दाखल झाला आणि समोर आहे विधीत. 1 चेंडू 3 धावा. केळवा आर्यन की तारापूर वॉरियर्स, तारापूर वॉरियर्स की केळवा आर्यन, बघूया काय मॅच आहे. पैसा वसूल मॅच आहे मित्रांनो. क्रिकेटच्या दुनियेमध्ये सातत्याने अनेक मॅचेस आपण बघतो आणि म्हणून ग्रामीण विभागातून जे क्रिकेटला प्रेम मिळतं किंवा सध्या भारतामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान क्रिकेट काय हे दाखवणारी मॅच आहे. चला 1 चेंडू 3ची गरज आहे. लिबट करावं लागणार आहे. चेंडू परीक्षित आला इथे. पुढील चेंडू सुंदर कॅच आपण बघितला कौशलच्या माध्यमातून. आता 1 चेंडू 3ची गरज. भयान शांतता मैदानाच्या बाहेरही आणि मैदानाच्या आतमध्येही. पुढील चेंडू ते उडवलाय. सिंगल कंप्लीट होते बघायचं आहे. चेंडू फेकला जातोय.